Very good morning friends. In this video we will see the some uses of information communication technology means ICT. So ICT चे काही uses म्हणजे ते आपण कशासाठी वापरतो हे आपण थोडक्यात बघणार आहोत. So first one is a demonstration. Write these things in your notebook also. Demonstration. Some experiments and concepts in science can be demonstrated easily and effectively by using simulation and animation. For example, functioning of the nervous system. Demonstration म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीची इत्थंभूत माहिती मिळवणे, गोळा करणे, त्याला आपण डेमॉन्स्ट्रेशन असं म्हणतो. तर हे डेमॉन्स्ट्रेशन सम एक्सपेरिमेंट अँड कॉन्सेप्ट म्हणजे काही विज्ञानमधले काही प्रयोग किंवा काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण इझिली डेमॉन्स्ट्रेट करू शकतो आणि इफेक्टिवली त्यांचं आपण ॲनिमेशन किंवा सिम्युलेशन करू शकतो. तर हे डेमॉन्स्ट्रेशन आपण कशासाठी वापरतो? फंक्शनिंग ऑफ द नर्वस सिस्टीम. आपल्या शरीरातली जी नर्वस सिस्टीम आहे त्याचं कार्य जे आहे ते कार्य व्यवस्थित पार पडतं आहे का नाही हे बघण्यासाठी आपण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करत असतो. किंवा बघत असतो आपण की ती आपल्या व्यवस्थित चालत आहे की नाही यासाठी आपण अनेक माध्यमांच्या द्वारे त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करत असतो, चेकिंग करत असतो आणि मग आपल्याला समजतं की इट इज वेल helpful or not. Then second one is the prediction. Prediction can be made after compiling and processing information. Prediction म्हणजे कधी होतं तर आफ्टर कंपिलिंग अँड प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन. पूर्ण माहितीची प्रक्रिया झाल्यानंतर त्याचं प्रेडिक्शन केलं जातं. त्याच्यामध्ये उदाहरण आहे मेटेरोलॉजी. आणि ह्याचा थर्ड यूज आहे कलेक्टिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन. कलेक्टिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन. दिस इज अ थर्ड यूज ऑफ ICT. सो सायंटिफिक इन्फॉर्मेशन्समध्ये इंटरनेट, ईमेल्स, न्यूज ग्रुप्स, ब्लॉग्स, चॅट रूम्स. कशासाठी वापरतो आपण? इंटरनेटमध्ये. कुठे कुठे वापरतो ICT? इंटरनेटमध्ये, ईमेल्स पाठवण्यासाठी, ब्लॉग्स क्रिएट करण्यासाठी, पुन्हा चॅट करण्यासाठी. देन फॉर अ विकिपीडिया, एखादी माहिती हवी असेल तर त्याच्यासाठी आपण ICTचा उपयोग करत असतो. सो दिस आर द 3 मेन युजेस ऑफ द ICT. फर्स्ट वन इज अ डेमॉन्स्ट्रेशन. सम एक्सपेरिमेंट्स अँड कॉन्सेप्ट इन सायन्स can be demonstrated easily and effectively by using simulation and animation. For example, functioning of the nervous system. Second one, prediction. Predictions can be made after compiling and processing information. For example, a meteorology. And third one is a collecting scientific information. For example, internet, emails, blogs, chat group, Wikipedia, video conferencing, etc. So these are the things or these are the uses of the information communication technology means ICT. Then we will see the opportunities in the field of computers. Okay, then we will see. Write this fast in your notebook. Okay. then we will see the opportunities of computer field. म्हणजे कम्प्युटर क्षेत्रामध्ये कोणकोणत्या अशा संधी आहेत ज्याच्यामध्ये आपण आपलं फ्युचर किंवा आपलं करिअर घडवू शकतो. कोणत्या अशा संधी आहेत त्या बघूयात आपण. अपॉर्च्युनिटीज ऑफ कम्प्युटर फील्ड.
कोणकोणत्या अशा संधी आहेत ज्याच्यामध्ये आपण कम्प्युटर क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवू शकतो, त्याच्यामध्ये आपण काही करू शकतो. तर फर्स्ट आहे सॉफ्टवेअर फील्ड. म्हणजे बघा, काही ठिकाणी सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी अनेक प्रकारच्या ज्या मोठमोठ्या IT कंपनीज आहेत त्या काय करतात, तर अनेक प्रकारचं सॉफ्टवेअर तयार करत असतात. एखादी अशी वेबसाईट तयार करत असतात ज्याचा आपल्याला भविष्यामध्ये खूप फायदा होतो. तर बघा, याच्यामध्ये दिस इज ॲन इम्पॉर्टंट फील्ड. म्हणजे आत्ता जर आपल्याला ह्या क्षणाला जर आपल्याला कम्प्युटरमध्ये करिअर करायचं असेल, कम्प्युटर क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल, तर सगळ्यात बेस्ट फील्ड कोणते आहे, तर हे सॉफ्टवेअरचं क्षेत्र किंवा आपण सॉफ्टवेअर फील्ड म्हणू शकतो. आणि त्याची मागणी जी आहे खूप वाढत आहे, म्हणून त्याला आपण इम्पॉर्टंट फील्ड असं म्हणतो. कारण आत्ताच्या जमान्यामध्ये सॉफ्टवेअरची मागणी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. म्हणून सॉफ्टवेअर फील्ड इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फील्ड इन द कम्प्युटर. सो हॅव्हिंग ॲक्सेप्टेड द चॅलेंज ऑफ क्रिएटिंग सॉफ्टवेअर, मेनी कंपनीज हॅव एंटर्ड दिस फील्ड. म्हणजे बघा, प्रत्येक आत्ताच्या ठिकाणी मोठमोठ्या IT कंपन्यांमध्ये स्पर्धा चालू आहेत, कॉम्पिटिशन चालू आहेत की कोण सगळ्यात बेस्ट लेवलचं सॉफ्टवेअर बनवू शकतं, क्रिएट करू शकतं. आणि अशा सॉफ्टवेअरमध्ये ह्या सॉफ्टवेअरची जी विक्री आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक IT कंपन्या ह्या श्रीमंत होत चाललेल्या आहेत. म्हणून आत्ताच्यामध्ये स्पर्धा आहे की कोण सगळ्यात बेस्ट लेवलचं सॉफ्टवेअर बनवू शकतं, आणि त्यामुळेच अनेक IT कंपन्या या फील्डकडे वळालेल्या आहेत. देन द अपॉर्च्युनिटीज इन द सॉफ्टवेअर फील्ड कॅन बी क्लासिफाईड इनटू ॲज फॉलोज. फर्स्ट वन इज द ॲप्लिकेशन प्रोग्राम डेव्हलपमेंट. तर याच्यामध्ये बघा, कोणकोणत्या घटकांमध्ये आपण भाग घेऊ शकतो, तर पहिला आहे ॲप्लिकेशन प्रोग्राम डेव्हलपमेंट. ॲप्लिकेशन प्रोग्राम डेव्हलपमेंट म्हणजे बघा, जे आपण प्ले स्टोअरवर अनेक प्रकारची ॲप्स बघत असतो, लाईक व्हॉट्सॲप, फ्लिपकार्ट, अमेझॉन अशी जी ॲप्स आहेत, तर त्या ॲप्समध्ये ती ॲप्स तयार करण्याचं किंवा त्यांची सुधारणा करण्याचं, त्यांच्यामध्ये जे प्रोग्रॅम्स आहेत ते प्रोग्रॅम सुधारवण्याचं कामसुद्धा सॉफ्टवेअर फील्डमध्ये आपण करू शकतो ॲज अ ॲप्लिकेशन प्रोग्रॅमर. देन सेकंड वन इज अ सॉफ्टवेअर पॅकेज डेव्हलपमेंट. सॉफ्टवेअर बनवण्याचं जे पॅकेज आहे त्या पॅकेजमध्ये सुद्धा सुधारणा करण्याचं काम आपल्याला त्यामध्ये मिळू शकतं. देन ऑपरेटिंग सिस्टीम्स अँड युटिलिटी डेव्हलपमेंट. ऑपरेटिंग सिस्टीम अँड युटिलिटी डेव्हलपमेंट. याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर जे सॉफ्टवेअर अपडेटिंग सिस्टीम किंवा ऑपरेटिंग सिस्टीम आहेत त्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ॲज अ ऑपरेटर काम करण्याचं सुद्धा आपण काम आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतं. देन स्पेशल पर्पोज सायंटिफिक ॲप्लिकेशन. स्पेशल पर्पोजेस सायंटिफिक ॲप्लिकेशन. काही महत्त्वाच्या सायंटिफिक किंवा वैज्ञानिक घडामोडींमध्ये सुद्धा काम करण्यासाठी सॉफ्टवेअर फील्ड आपल्याला उपयोगी पडू शकतं. तर अशा प्रकारे सॉफ्टवेअर फील्ड हे खूप कम्प्युटर जगतातलं खूप इम्पॉर्टंट क्षेत्र आहे किंवा महत्त्वाचं क्षेत्र आपण म्हणू शकतो. त्यामध्ये 4 अशा कॅटेगरीज आहेत ज्यामध्ये आपण आपलं करिअर घडवू शकतो. त्यानंतर दुसरं जे फील्ड आहे इट इज अ हार्डवेअर फील्ड. हार्डवेअर फील्ड. तर हार्डवेअर फील्डमध्ये बघा, टुडे देर आर सिव्हरल कंपनीज इन आवर कंट्री टू विच मेक कम्प्युटर्स. म्हणजे बघा, आता आपल्या भारतामध्ये आणि अनेक दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा खूप अशा कंपनी आहेत ज्या स्वतःहून कम्प्युटर्स बनवतात, क्रिएट करतात. सो दे सेल कम्प्युटर्स दॅट दे हॅव देमसेल्स मेड. सो ते कम्प्युटर विकू शकतात जर त्यांनी तो स्वतः बनवलेला असेल तो. पण कधी कधी काय होतं, ते फक्त कम्प्युटर्स बनवतात. काही कंपनी असतात ज्या कम्प्युटर्स बनवतात परंतु त्यांचे जे हार्डवेअर म्हणजे त्यांना ते इलेक्ट्रॉनिक किंवा मेकॅनिकल पार्ट्स लागतात, ते मेकॅनिकल पार्ट्स ते दुसऱ्या कंपनीकडून बनवून विकत घेत असतात. मग अशा वेळेस काय होतं, तर काही कंपन्या ज्या असतात त्या हार्डवेअर फील्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कम्प्युटरचे इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल पार्ट्स प्रोड्यूस करत असतात, बनवत असतात. आणि त्यांची जी मागणी असते ती खूप वाढलेली असते.
कारण का तर काही कंपन्यांना फक्त एवढंच नॉलेज असतं की ते फक्त कम्प्युटरचं स्ट्रक्चर बनवू शकतात, पण त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक पार्ट्स जे आहेत, ते जे लागणारं साहित्य आहे ते दुसऱ्या हार्डवेअर कंपनीजकडून बनवून घेऊ शकतात. त्यामुळे आपल्याला जर कम्प्युटर क्षेत्रामध्ये एंटर करायचं असेल तर हार्डवेअर फील्डसुद्धा सॉफ्टवेअर फील्ड इतकंच इम्पॉर्टंट आहे. सो they sell computers that they have themselves made. Others sells computers brought from outside as well as they repair them and take maintenance contracts to keep computers in a big companies working efficiently without a break. Plenty of jobs are available here. There are jobs opportunities in first hardware designing. याच्यामध्ये कोणते जॉब आहेत बघा, हार्डवेअर डिझायनिंग. ह्याचे कोर्सेससुद्धा तुम्हाला करायला मिळतात. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे कोर्सेससुद्धा कम्प्युटर्समध्ये आहेत. ते कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही हार्डवेअर कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो. देन सेकंड वन, हार्डवेअर प्रोडक्शन. थर्ड इज अ हार्डवेअर असेंबली. अँड टेस्टिंग. असेंब्ली म्हणजे काय तर त्या हार्डवेअरचे जे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आहेत ते कम्प्युटरमध्ये आहेत त्या जागी त्यांच्या व्यवस्थित योग्य ठिकाणी बसवायचे आणि त्यांची टेस्ट घ्यायची, त्यांचं निरीक्षण करायचं, ते चेक करायचं की ते व्यवस्थितपणे त्यांचं काम करतायत की नाही. देन हार्डवेअर मेंटेनन्स, सर्व्हिसिंग अँड रिपेअर्स. किंवा कम्प्युटर जे अगर बिघडलेले असतील तर त्यांची सर्व्हिसिंग आणि ते रिपेअर करण्याचं कामसुद्धा आपल्याला हार्डवेअरमध्ये करता येतं. सो हार्डवेअरमध्ये आपण अशा प्रकारचे अनेक जॉब करू शकतो. हार्डवेअरमध्ये आपण काय करतो तर हार्डवेअरमध्ये कम्प्युटरच्या इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल पार्ट्स तयार होत असतात. त्यानंतर पुढचं आहे ट्रेनिंग. तो मी इथं लिहिते बघा, ट्रेनिंग. ट्रेनिंगमध्ये द ट्रेनिंग ऑफ न्यू एंट्रन्ट्स फॉर व्हेरियस जॉब्स इज अ वास्ट फील्ड. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव डेडिकेटेड टीचर्स हू आर कॉम्पिटंट इन द फील्ड ऑफ कम्प्युटर्स. म्हणजे काही ट्रेनिंग म्हणजे काय तर कम्प्युटर शिकवण्यासाठी, कम्प्युटरचे ज्ञान मिळवण्यासाठी आपण कम्प्युटरना ज्यांना कम्प्युटरबद्दल सगळ्यात जास्त माहिती आहे अशा टीचर्सचा आपण वापर किंवा टीचर्सचा जॉब आपण IT टीचर म्हणून जॉबसुद्धा करू शकतो. देन चौथा आहे मार्केटिंग. चौथं फील्ड आहे मार्केटिंग. So there are many establishments which make and sell computers and related accessories. They need good sales personnel who are experienced in the working of computer as well as skilled in the marketing. सो आपल्याला एक अशा व्यक्तीची किंवा एका अशा एजंटची गरज असते ज्याला कम्प्युटरबद्दल सगळ्यात जास्त ज्ञान आहे किंवा तो मार्केटिंग बिझनेस करण्याचं सुद्धा त्याला भरपूर असं ज्ञान आहे. अशा व्यक्तीचा आपण ॲज अ मार्केटिंग एजंट म्हणून वापर करू शकतो, जेणेकरून आपल्या कम्प्युटरची खरेदी व विक्री ही जास्त प्रमाणात वाढली जाईल. तर अशा प्रकारचे कम्प्युटर्स क्षेत्रामध्ये आपण 4 ह्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो. त्यातला पहिला आहे सॉफ्टवेअर फील्ड. सॉफ्टवेअर फील्डमध्ये बघा आत्तापर्यंत भरपूर अशा कंपन्या आहेत ज्या सॉफ्टवेअर तयार करण्याच्या मागे लागलेल्या आहेत, उच्च प्रतीचे सॉफ्टवेअर तयार करण्याच्या प्रयत्नात असतात. देन सेकंड आहे हार्डवेअर फील्ड. हार्डवेअर फील्ड आपण कशासाठी वापरतो तर कम्प्युटरचे इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल पार्ट्स तयार करण्यासाठी. सो त्याच्यामध्ये सुद्धा आपण हार्डवेअर डिझायनिंग म्हणजे एखाद्या पार्ट्स आपण डिझाईन करू शकतो. त्यानंतर हार्डवेअर प्रोडक्शन, एखादा पार्ट आपण बनवू शकतो. त्यानंतर हार्डवेअर असेंब्ली अँड टेस्टिंग म्हणजे कम्प्युटरमध्ये जो मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक पार्ट त्याच्या योग्य ठिकाणी लावून त्याचं टेस्टिंग केलं जातं, तो व्यवस्थित चालतोय की नाही, काम करतोय की नाही हे बघितलं जातं. त्यानंतर सर्व्हिस अँड रिपेअर म्हणजे एखादा कम्प्युटर बिघडला तर त्याचं रिपेअरिंग करणं, त्याची सर्व्हिस व्यवस्थित करणं हे सुद्धा आपण हार्डवेअर फील्डमध्ये करू शकतो. त्यानंतर तिसरं फील्ड आहे ट्रेनिंग म्हणजे कम्प्युटरबद्दल माहिती पुरवणं, कम्प्युटर कसा चालवायचा, तो कसा वापरायचा, त्याचे आपल्याला काय काय उपयोग आहेत यासाठी आपण IT टीचर म्हणून सुद्धा जॉब करू शकतो. त्यानंतर चौथा आहे मार्केटिंग. कम्प्युटरच्या खरेदी आणि विक्रीसाठी कम्प्युटरबाबत जास्त माहिती असणारा, मार्केटिंगचा जास्त एक्सपिरियन्स असणारी व्यक्ती ॲज अ मार्केटिंग एजंट म्हणून सुद्धा आपण या क्षेत्रामध्ये काम करू शकतो, जेणेकरून आपल्या कम्प्युटरचा खप हा वाढला पाहिजे, त्याची खरेदी व विक्री वाढली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण ॲज अ मार्केटिंग एजंट म्हणून सुद्धा काम बघू शकतो.
तर अशा प्रकारे हे कम्प्युटरचे भरपूर उपयोग आपण ह्या इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच ICT या पाठामध्ये बघितलेले आहेत आणि हा चॅप्टर इथेच कंप्लीट होत आहे. आय होप यू अंडरस्टूड एव्हरीथिंग. जर तुम्हाला कळलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि याच्या ज्या नोट्स शेअर केलेल्या आहेत त्या नोट्ससुद्धा तुम्ही याच्यासोबत रेफर करू शकता. थँक्यू.